नमस्कार व्यूअर्स, श्री स्वामी समर्थ. विजयस लाईफस्टाईल या चॅनलवरती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ आहे खूपच वेगळा. म्हणजे आज आपण बघतो की आपल्या या चॅनलवरती आपण सातत्याने कुठलीही पूजाविधी ही शास्त्रोक्त पद्धतीने कशी करावी किंवा स्वामी समर्थ सेवेकरी कसे बनावे ह्याविषयी आतापर्यंत आपण बघत आलो आहोत. पण आज मी आपल्यासाठी घेऊन आले नवीनच एक टॉपिक, तो म्हणजे गीतेतील 5वा अध्याय. त्या 5व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेला कर्मसन्यास योग. तर दैनंदिन जीवन जगत असताना मित्रांनो, आपल्याला सातत्याने प्रश्न पडतात की ह्या व्यक्तीने असं केलं तर त्याच्यासोबत असं झालं, मी असं केलं तरी माझ्यासोबत असं का झालं. तर कुठले कर्म, मग आपण म्हणतो की आपण किंवा आपल्याला दुसरे सांगतो की तुझे काही कर्मफळ असेल. तर मग आपण प्रश्न पडतो की असे कुठले कर्म असेल आणि मी असं काय केलं असेल की ज्यातून मला ह्या गोष्टी प्राप्त झाल्या, किंवा ज्या समोरच्याचं खूप काही चांगलं सुरू आहे त्याने असे कुठले कर्म केले असेल की त्याला ह्या गोष्टी प्राप्त झाल्या. म्हणजे आपण सतत विचलित होत असतो या गोष्टीचा विचार करून. पण म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीचं उत्तर ही भगवद्गीतेमध्ये आहे. तर हे तर सत्यच आहे की कुठल्याही अडचणीचं आणि कुठल्याही समस्याचं समाधान हे भगवद्गीतेमध्ये आहे. तर भगवद्गीतेमधील 5व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने कर्मसन्यास योग सांगितला. आणि हा कर्मसन्यास योग काय आहे आणि कुठले कर्म माणसाला काय फळ देतात, किंवा कर्म काय आहे आणि अकर्म काय आहे, हे सर्व काही जर आपल्याला समजलं तर नक्कीच आपल्याला कधीही असा प्रश्न पडणार नाही की असं का झालं आणि असं का होतं. तर 5व्या अध्यायामध्ये 30 श्लोक आहेत. तर 30 श्लोक आपल्याला मे बी कमीत कमी 10-15 व्हिडिओमध्ये आपण ते विश्लेषण करू शकू. परंतु मी सुरुवातीचे 3 श्लोक घेतले आहेत, ज्यातून की बराचसा आपल्याला समजण्यास उपयोग होईल की कर्मसन्यास योग काय आहे ते. आणि मित्रांनो, तसं मला भगवद्गीतेचं लहानपणापासून सारांश कळतो की भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये काय सांगितलं आणि भगवद्गीता माणसाला कसं जीवन जगावं हे सांगतात. त्याचा सारांश तर मला कळला, पण मी असं स्वतः ते प्रत्येक श्लोक त्याचं विश्लेषण वगैरे हे काही कधी केलं नाही. फक्त म्हणजे जे मोठ्या गोष्टी किंवा त्याचा जो अर्थ आहे भगवद्गीतेचा, जो भगवंताने सांगितला आहे, जो आपल्या जीवन जगताना कामात असेल तेवढा मलाही माहीत होता. परंतु आता मराठीतली एक भगवद्गीता मी आणली आहे आणि त्यामध्ये खूप सुंदर असं विश्लेषण केलेलं आहे. तर मला असं वाटलं की कर्मसन्यास योग बद्दल आपण व्हिडिओ बनवूया. आणि माझा हा गीतेतील पहिलाच व्हिडिओ आहे. तर मे बी माझ्याकडनं काही चुकी झाली तर पहिलेच मी क्षमा मागते. आणि नक्कीच तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ आवडेल अशी आशा करते. तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. श्री स्वामी समर्थ. पहिला श्लोक आहे, संन्यास कर्माणाम कृष्ण पुनर्योग्यच शंशसी यच्छयमेतुरेक्यम तन्मे ब्रूहि सुनिश्चितः. हे कृष्ण, सर्वप्रथम तुम्ही मला, अर्जुन म्हणतात की हे कृष्ण, तुम्ही सर्वप्रथम मला कर्माचा त्याग करण्यास सांगता आणि नंतर तुम्हीच पुन्हा भक्तिपूर्वक कर्माची प्रशंसा करता. तर या दोन्हीपैकी कोणते लाभप्रद आहे ते कृपया मला निश्चितपणे सांगाल का. असं भगवंताकडे अर्जुन मागणी करतो की तुम्ही मला प्रथमतः कर्माचा त्याग करायला सांगितलं आणि नंतर परत तुम्हीच भक्तिपूर्वक कर्माची प्रशंसा करत आहात. तर या दोन्हीपैकी कोणते कर्म माझ्यासाठी, आपल्या सर्वांसाठी उपयुक्त आहे ते मला सांगा. तर भगवंत म्हणाले की कर्माचा म्हणजे सकाम कर्माचा त्याग करणे आणि ज्ञानयुक्त कर्म करणे हे दोन्ही एक समान आहे. म्हणजेच ज्ञानयुक्त कर्म करणे आणि अकर्म हे दोन्ही समान आहे. जास्त गुंतागुंती वाढवायला नको. तर अकर्म म्हणजे काय की सकाम कर्माची मुक्तता, म्हणजे आपण आपल्या आपल्या इंद्रियांसाठी, सुख सुविधांसाठी जे काही कर्म करत असतो सातत्याने, आपल्या चैनीच्या गोष्टींसाठी आपण रात्रंदिन कष्ट करत असतो, झटत असतो आणि सर्वस्वी आपल्या मनामध्ये एकच विचार असतो म्हणजे लाभाच्या ज्या गोष्टी आहेत त्या मला प्राप्त होत राहाव्या, या हेतूने जे कर्म करत असतो त्या कर्माचा त्याग करणे हेही उच्चपद आहे. कारण की जेव्हा आपण सकाम कर्मांचा त्याग करतो आणि सकाम कर्मांचा त्याग करतो म्हणजेच आपल्या इंद्रिय बंधनातून आपण थोडक्यात मुक्त होत असतो. म्हणजे आपण आपल्या फक्त इंद्रियांच्या सुखसुविधा न बघता काहीतरी भक्तिपूर्वक किंवा काहीतरी याच्याही व्यतिरिक्त काहीतरी करण्याचा प्रयत्न आपल्या मनामध्ये निर्माण होतो, ते असतं आपलं अकर्म. मग अशा स्थितीमध्ये बरेचसे लोक असं म्हणतात की ही सृष्टी एक माया आहे, हे सर्व भ्रम आहे, या सर्व म्हणजे आपण जे काय करतो हे सर्व नाशवंत आहे
आणि या सर्वाचा त्याग करून मला संन्यास घ्यायचा आहे. आणि आपण बघतो की बरेचसे ऋषीमुनी हे तपजपासाठी आपल्या सर्व इंद्रियांवरती नियंत्रण करून तपजपासाठी वर्षोनवर्ष तप करतात. आणि किंवा बरेचसे लोक घरदार सोडून संसाराला विमुख होऊन भगवंताच्या प्राप्तीसाठी रानावनात निघून जातात. म्हणजे ते करतात अकर्म, म्हणजे ते कर्माचा त्याग करतात. परंतु भगवंत म्हटले की कर्माचा त्याग करण्यापेक्षाही ज्ञानयुक्त कर्म केलेलं कधीही श्रेष्ठ. ज्ञानयुक्त कर्म म्हणजे की तुम्ही भौतिक गोष्टींचा ह्या भौतिक आहे म्हणून त्याग करून आणि अकर्म केल्यापेक्षा त्या गोष्टी भगवंताने मला दिल्या आहे आणि त्या सर्व काही ही सर्व सृष्टी भगवंताची आहे. मला मिळालेला हा मानव देह हाही मला ईश्वराने दिला आहे आणि मी जे काय कार्य करत आहे ते मी सर्वतः माझ्या भगवंतासाठी करत आहे. आणि माझं प्रत्येक कार्य माझं प्रत्येक क्षण हा मी माझ्या ईश्वर भक्तीसाठीच विलीन करत आहे असा समज करून जेव्हा आपण कर्म करत असतो किंवा असा भाव मनामध्ये ठेवून आपण जेव्हा कर्म करत असतो म्हणजे सत्कर्म करत असतो तेव्हा आपण ज्ञानयुक्त कर्म करत असतो किंवा भक्तियुक्त कर्म करत असतो. म्हणजे आपण बघतो की जसं की काही लोक म्हणजे संसारही करता आहे, दैनंदिन जीवनामधल्या सगळ्या ज्या काही आपल्या गोष्टी आहेत त्या सर्व म्हणजे सातत्याने करत आहे. पण त्या करत असताना मात्र त्यांच्या मनामध्ये असा भाव असतो की मी जे काय करत आहे ते माझ्या भगवंताला समर्पित आहे किंवा जे काय माझ्या हातून घडतं आहे ते माझा भगवंतच माझ्याकडनं करून घेत आहे आणि मला जे काय करायचं आहे ते मी करत नाहीये, ते सर्व काही माझा भगवंतच माझ्याकडनं करून घेत आहे. मग तो माझा संसार असो किंवा माझ्या जीवनात आलेले माझे आई वडील पत्नी पुत्र जे काय मनुष्य माझ्या जीवनात आले आहे ते भगवंताच्याच कृपेने आले आहे. त्यांचं लालन पोषण जे काय मी करत आहे ते मी भगवंताच्याच कृपेने करत आहे. आजपर्यंत मी जे काय नाव कमवलं आहे ते मी भगवंताच्याच कृपेने करत आहे. आज मी जे काय कष्ट करत आहे ते भगवंताच्याच कृपेने करत आहे आणि उद्या सकाळी मला ह्याचं जे काय फळ मिळणार आहे ते भगवंताच्याच कृपेने प्राप्त होणार आहे. असा भाव ठेवून जो संसारही करतो म्हणजे कर्म करत असतो याला म्हणतात ज्ञानयुक्त कर्म. हे कर्म कधीही अकर्मपेक्षा श्रेष्ठ आहे असं भगवंत अर्जुनाला सांगतात. कारण की आपण भक्तियुक्त कर्म करणे हे गरजेचं असतं. जसं की आपण बघतो की ह्या संसारामध्ये खूप दुःख आहे. बरेचसे लोक अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजांपासून सुद्धा वंचित आहे. विविध प्रकारचे संकट या सृष्टीमध्ये आहे आणि जर कधी भगवंताने आपल्याला एवढं म्हणजे सक्षम बनवलं असेल की आपण दोन जीवांची किंवा कोणाची मदत करण्यायोग्य असू किंवा आपण एवढं कमवत असू आणि आपण जर नक्कीच कधी कोणाचा सहारा बनवू शकलो किंवा त्यांना मदत करू शकलो तर नक्कीच हे ज्ञानयुक्त कर्म आहे. आणि ही डायरेक्टली आपण म्हणतो की तपजप साधनाच्या व्यतिरिक्त भगवंताला प्राप्त करण्याचा एक सुगम मार्ग आहे. आणि तुम्ही जर कधी एखाद्या अनाथाची मदत करत असाल, एखाद्या वृद्धाची मदत करत असाल, तुम्ही जरा तुमच्याकडनं होईल तेवढी दुसऱ्याची मदत करण्याचा प्रयत्न करत असाल आणि तुम्ही मदत करून तुम्ही केलेल्या कमवले त्या पैशातनं जर तुम्ही ते कुणाला दान करत असाल आणि तरी तुम्ही म्हणत असाल की हे मी नाही केलं, हे माझ्या भगवंताने माझ्याकडनं करून घेतलं आणि जे काय करून घेतोय तो माझा भगवंत करून घेतो आहे आणि जे काय करून घेतलं जाईल ते माझा भगवंतच करून घेईल अशी भावना जेव्हा आपल्या मनामध्ये उत्पन्न होते तेव्हा ते असतं ज्ञानयुक्त कर्म. आणि अशा कर्मातून आपल्याला ईश्वराची प्राप्तीही होत असते. तर कधीही अकर्मापेक्षा ज्ञानयुक्त कर्म करणं श्रेष्ठ ठरतं. जसं की भगवंताने आपल्याला दिले, जसं की एवढे सुंदर सुंदर फुलं वगैरे, एवढे म्हणजे खुशबू म्हणजे इतके सुंदर फुलं वगैरे, पशु पक्षी, नद्या, इतकं सुंदर पाणी वगैरे, म्हणजे या सृष्टीमध्ये असं काय आहे की जे सुंदर नाही आहे. खूप अशा सुंदर गोष्टी भगवंताने आपल्याला दिल्या आहे. त्या सर्व गोष्टींचा आपण दैनंदिन जीवनामध्ये उपभोग घेत असतो. जर कधी आपण एखाद्या सुंदर फुलाकडे बघून म्हटलं की हे देवा ही सुंदरता, ह्या फुलाची सुंदरता खूप आहे पण तू याला किती सुंदर बनवलं आहे, तुझी लीला तुझी कृती किती सुंदर आहे आणि ह्या फुलाचा जो सुगंध आहे तोही खूप मनमोहक आहे. भगवंता तुझी म्हणजे ही क्रिएटिव्हिटी किती अद्भुत आहे अशी भावना म्हणजे आपल्या मनामध्ये जेव्हा येत असते. म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे भौतिक गोष्टीकडे बघत असताना ती ईश्वराने निर्माण केली आहे आणि ती ईश्वराने आपल्याला दिली आहे आणि तिचा उपयोग आपल्याला ईश्वरासाठी आणि ईश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीतील लोकांसाठी किंवा जीवांसाठी आपल्याला करायचा आहे असा भाव जेव्हा निर्माण होतो त्याला म्हणतात ज्ञानयुक्त कर्म. आणि असेच ज्ञानयुक्त कर्म आपल्याला करत राहायचे आहे असं भगवंत म्हटला. तर त्यामुळे कर्म करण्यापेक्षा इंद्रियाच्या
सुख सुविधांसाठी जे आपण सकाम कर्म करून करत असतो त्याचा त्याग करून संन्याशी होण्यापेक्षा किंवा कर्मांचा त्याग करून स्थायी होण्यापेक्षा ज्ञानयुक्त कर्म करणे हे कधीही श्रेष्ठ आहे असे भगवंत पहिल्या श्लोकामध्ये अर्जुनाला म्हटले. तर मी माझ्या सर्वसाधारण शब्दामध्ये ना आपल्या अवतीभोवती असलेल्या छोट्या मोठ्या गोष्टींच्या हिशोबाने हे समजवण्याचा प्रयत्न केला. एखादा शब्द जर चुकला असेल किंवा माझ्या सांगण्यात काही त्रुटी राहिली असेल तर सर्वस्वी क्षमस्व. आणि मी जे काय बोलले आहे किंवा यापुढे आपण जर भगवद्गीतेतील कुठल्याही गोष्टीवर काही व्हिडिओ बनवले तर ते भगवंतच माझ्याकडून बोलून घेईल आणि आज जे काय बोलले आहे ते भगवंतानेच माझ्याकडनं बोलून घेतलं आहे असं समजून हा व्हिडिओ भगवान श्री विष्णूंच्या चरणी समर्पित करते. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. असंच तुम्हाला जर गीतेतील प्रत्येक श्लोकाचा अर्थ जाणून घेण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर नक्कीच कमेंटद्वारे सुचवा. आपण राहिलेल्या श्लोकावरती परत पुढे व्हिडिओ बनवूया. श्री स्वामी समर्थ.